छावा या नावातच एक ताकद आहे, एक गर्जना आहे। छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याला सलाम करणारा, त्यांच्या धाडसी जीवनाचा दस्तऐवज उलगडणारा चित्रपट छावाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आणि तो अक्षरशः अंगावर काटा आणणारा ठरतोय। ट्रेलरच्या पहिल्याच दृश्यात रायगडावर होणारा छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक दाखवण्यात आलाय। भव्य रायगड किल्ला, शिवछत्रपतींचं स्वराज्य आणि संभाजी राजांच्या राजमुकुटाला स्पर्श करत असणारा सूर्य, या क्षणापासूनच प्रेक्षकांची नजर स्क्रीनवर खिळून राहते। हा चित्रपट पूर्वी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रदर्शित होणार होता, पण पुष्पा 2 सोबत होणाऱ्या मोठ्या संघर्षामुळे या चित्रपटाचा रिलीज पुढे ढकलण्यात आला। आता 14 फेब्रुवारी 2025 रोजी हा ऐतिहासिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि म्हणावं लागेल की ह्या व्हॅलेंटाईन डेची भेट ही प्रेमकथा नाही, तर शौर्य, बलिदान आणि स्वराज्याची गौरवगाथा असणार आहे। लक्ष्मण उतेकर यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाने खऱ्या अर्थाने लार्जर दॅन लाईफ चित्रपट कसा असतो याचा अनुभव दिलाय। विकी कौशल यांनी साकारलेले छत्रपती संभाजी महाराज एक जिवंत, ताकदीचा आणि प्रचंड आत्मविश्वास असलेला योद्धा, त्यांना लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। अभिनेत्री रश्मिका मंदाना महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत पूर्णपणे शोभून दिसते, तर अक्षय खन्ना यांनी मुघल बादशाह औरंगजेबाचं जे रंगवलेलं पात्र आहे ते देखील नक्कीच अंगावर येतंय। औरंगजेबाच्या कुरघोड्या आणि छत्रपती संभाजीराजेंच्या प्रत्युत्तराची ही लढाई स्क्रीनवर नक्कीच चित्तथरारक भासणार आहे। राज्याभिषेक सोहळ्यापासून ते रणांगणावरच्या धडाडीच्या लढायापर्यंत प्रत्येक फ्रेममध्ये भव्यतेचा अनुभव आहे। तलवारींच्या आवाजात घुमणाऱ्या रणांगणामध्ये इतिहास सजीव होतोय असं वाटतं, परंतु काही ठिकाणी VFX थोडा कृत्रिम वाटतो। सोशल मीडियावर याबद्दल काही प्रमाणात नकारात्मक प्रतिक्रियाही आल्या आहेत। VFX टीमकडून आणखीन मेहनत घेतली असती तर दृश्य अधिक प्रभावी झाली असती असं दर्शकांचं म्हणणं आहे। इतिहासावर आधारित चित्रपट म्हटलं की वाद अटळ असतात। या चित्रपटाच्या ट्रेलरमधील एका दृश्यामुळे देखील मोठा वाद उफाळून आलाय। विकी कौशल यांनी साकारलेले छत्रपती संभाजीराजे आणि महाराणी येसूबाई लेझिम खेळताना दाखवलेले आहेत, पण या लेझिम नृत्यावर वाद वाढला आहे। छत्रपती संभाजीराजे आणि सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांच्यासह अनेकांनी या दृश्यावर आक्षेप घेतलाय। लेझिम खेळताना दाखवणं चुकीचं नाही, पण ते लेझिमवर नृत्य करताना दाखवले आहेत। सिनेमॅटिक लिबर्टी किती घ्यावी याला देखील काही मर्यादा असल्याचं संभाजीराजे यांनी म्हटलंय। मराठा क्रांती मोर्चानेही या दृश्यावर नाराजी व्यक्त केली आहे। आता हे वाद किती वाढतात आणि याने चित्रपटाच्या प्रदर्शनावर किती परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। हे सगळं बाजूला ठेवून आणखी एक गोष्ट स्पष्ट आहे, छत्रपती संभाजी महाराज हे प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात विराजमान आहेत। त्यामुळे या चित्रपटातून प्रेक्षकांना केवळ इतिहासाची झलकच नव्हे तर एक अभिमानाची भावना अनुभवायला मिळणार आहे। छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासावर बेतलेल्या या चित्रपटाला पाहण्यासाठी सगळे शिवप्रेमी उत्सुक आहेत हे मात्र खरं। तुम्हाला या चित्रपटाबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, अशाच नव्या व्हिडिओसाठी झेप मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।